रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्थ असाल, निरोगी असाल आणि असेच तुम्ही राहाव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. जसं की मी म्हणलं होतं की आपण विचारसागर रहस्य पाहू. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की विचारसागर रहस्य म्हणजे काय. विचारसागर रहस्य म्हणजे वेदशास्त्राच्या सिद्धांताचा सार म्हणजे विचारसागर रहस्य. आता त्याच्या संदर्भात पुढची माहिती पाहू. तर मग हा ग्रंथ अध्ययन करण्यापूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय कुठल्याही विवेकी पुरुषाची प्रवृत्ती हा ग्रंथ वाचण्याची होत नाही. मग अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? तर सर्वप्रथम अनुबंध चतुष्टय काय? तर एक अधिकारी, दुसरा विषय, तिसरा प्रयोजन आणि चौथा संबंध यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. मग आता त्यातलं आपण पहिलं पाहू की अधिकाऱ्याचे वर्णन काय, कसा असतो अधिकारी. तर मनुष्याच्या अंतःकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा, पापाचा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थाचे ठिकाण मी व माझे अशी बुद्धी होते. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. वेदविहित निष्काम कर्म, उपासना व ज्ञान या 3 उपायांनी मल, विक्षेप या आवरण याची निवृत्ती होते. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे म्हणजेच ब्रह्मात्मस्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्तीकरिता जे साधन चतुष्टय युक्त आहे तो वेदशास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा. साधन, आता पुढील पाहू की साधन चतुष्टय काय. मग आता साधन चतुष्टय म्हणजे एक विवेकी, दुसरा वैरागी, तिसरा क्षमा आणि चौथा मुमुक्षु ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहेत व त्यासच साधन चतुष्टय म्हणतात. मग आता त्यातलं पहिलं कोणतं? तर विवेकी लक्षण कोणतं? तर सत्संगीने आत्म अविनाशी, क्रियारहित असून तत्वविरहित, सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयास विवेक म्हणतात. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. मग वैराग्य लक्षण, ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. आज आपण इतकंच पाहू. पुढच्या व्हिडिओमध्ये या पुढील भाग पाहू. मी राजा घेते. झाले. इथे श्रीकृष्ण अर्पण.